हॅलो नमस्कार आदित्यकडची यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्या सगळ्यांना गुड इव्हनिंग गाईस. आणि आज आहे मित्रांनो संडे. सकाळपासून गाईस ब्लॉग नाही बनवला आहे मी. मस्त आराम करून होतो. मस्त टी व्ही बघितली, मूवी लावली होती ताईनं. सो मूवी वगैरे बघितली. मग काही नाही गाईस, विचार करत होतो की नाही आता अख्खा दिवस चालला आहे, आता काही पण करून ब्लॉग चालू करायचं आहे. तर मग गाईस आंघोळ वगैरे केली, मस्त शॅम्पू वगैरे लावला डोक्याला आणि ब्लॉग चालू केला आहे. आणि आता आम्ही खाणार आहे गोरसपाक आणि काय हे गोरसपाक अजून काय का दूध. गोरसपाक आणि दूध गाईस, वर्धेचं फेमस गोरसपाक बिस्किट. सो आम्ही आता छोटीशी पार्टी गोरसपाक आणि दूधवाली. दुधामध्ये टाकल्याबरोबर पूर्ण जास्त डीप नको करू त्याला. डीप नाही करू का, थोडंसं. दिवसभरापासून गाईस घराच्या बाहेर नाही निघला. संडे पूर्ण घरी गेला, आराम केला, मूवी बघितली. तर बाल्कनीत आहे गाईस, बाल्कनीत. आणि आता वेळ झाला आहे गाईस, 7 वाजले. असं बाल्कनीत गाईस येऊन चांगलं वाटते, निवांत. हेअरला शॅम्पू लावणार मस्त वाटतं गाईस, चांगला. आता गारगार वाटत आहे. आणि आता बनवणार आहे ते बिर्याणी. तो बिर्याणीसाठी सगळ्यात पहिले चिकन आणण्यासाठी जावं लागेल आम्हाला बाहेर. चिकन घेऊन येणार, मग बिर्याणी बनणार. आपण चिकन घेऊन येऊ गाईस. आणि आज तर मस्त गाडी गाईस धुतली आहे मी, आपली स्कूटी दुपारी धुतली होती, मस्त धुतलं तिला पण खूप दिवस झाले होतं गाईस, तिला वॉश नाही केलं होतं. चला गाईस चिकन घेऊन येऊ आपण. आलो आहे गाईस चिकन घ्यायसाठी. सो त्यांना सांगितलं आहे मी चिकन, जास्त काही चिकन लागत नाही गाईस, फक्त 30 रुपयाचं चिकन लागते गाईस. घरी आहेच किती आहे गाईस, मी आणि रोहिणी आहे, आम्हाला 30 रुपयाचं चिकन लागते. सो गाईस चिकन घेतलं आहे, जाऊया घरी. घरी आलो आहे. आणि आज मी एक कमेंट चेक केली आहे गाईस. कमेंट म्हणजे यूट्यूबला कमेंट आली आहे मला. कमेंट ही आली आहे गाईस की एक माझा स्लो मोशनवाला व्हिडिओ आहे, असं असं हेअर वगैरे दाखवत आहे गाईस मी, आणि एक म्युझिक आहे. आणि मला कमेंट आलं आहे गाईस की मी बॉबी देओलवाने दिसतो म्हणून. कुठल्या अँगलनं बॉबी देओलवाने दिसतो गाईस मी, मला पण कळलं, पण ज्यांना पण टाकलं आहे सो थँक्यू. तुम्हाला वाटत आहे की माझे मोठी मोठी केस आहे आणि बॉबी देओलवाने दिसत आहे, सो थँक्यू सो मच गाईस. आणि काही नाही गाईस, मी पण शॉक झालो होतो की मी बॉबी देओलवाने दिसत. सो तेच थँक्यू गाईस, ज्यानं मला कमेंट करून सांगितलं की बॉबी देओलवाने दिसत आहे, सो थँक्यू सो मच. आता काही नाही गाईस, ताईला चिकन आणून दिलं आहे, ताई आता बिर्याणी बनवणार. आता काहीच नाही, गाणे लावले आहे ताईला, काय ऐकत आहे. हां हे बघा गाईस, अजय सरचं डोकं. अजय सरनं म्हणजे बघा आता ह्या साईडला होतं ना गाईस हे ॲम्प्लिफायर लावून, तर बघा ॲम्प्लिफायर तिथं आहे आता ठेवून, तो स्पीकर तिथं आहे. त्याने एक मोठा वायर गेला आणि असं आम्ही जुगाड केला आहे गाईस, काय काही दिसणार पण नाही तुम्हाला. हे बघा इथं पण, हे बघा दोन अशी एक वायर गेली आहे असं जॉईन करून. सो हे सगळं डोकं आहे अजय सरचं. सो थँक्यू सो मच अजय सर, तुम्ही हेल्प केली. आणि खूप दिवसापासून बोलतो की अजय सर की आपण असं करू म्हणून. सो आता वायरिंग पण नाही दिसणार, काही नाही दिसणार. आणि दुपारी मी दूध पॉकेट घ्यायसाठी गेलो होतो, पण इथं जवळपास तर काही भेटलं नाही, थोडं बाहेर गेलो मी. मग तिथं गेलो गाईस, आणि बाजूला एक सोप्याची दुकान होती गाईस. आणि मला आपल्या बुफरसाठी कवर बनवायचं आहे गाईस, आणि साऊंड बारसाठी पण, आणि छोट्या छोट्या स्पीकरसाठी पण बनवायचं आहे गाईस. का की साऊंड बार थोडं महाग आहे ना, सो त्यामुळे 50,000चा साऊंड बार आहे. सो त्यामुळे पप्पा पण बोलले, अजय सर पण बोलले की यासाठी कवर करणार म्हणून. पण पप्पाला मी दुपारी फोन केला, पप्पा वर्ध्यावरून बनवून आणत होते. पप्पाला सांगितलं मी की पप्पा म्हटलं आपण पुणेमधून बनवलं तर खूप चांगलं होईल, आपल्या डोळ्यासमोर बनेल ना माप वगैरे. नाहीतर पप्पा वर्धेहून बनवून येईल तर माप वगैरे बरोबर नाही राहिला, बरोबर फिट नाही राहिला, तर त्यामुळे प्रॉब्लेम होणार. पप्पा बोलले की आता मी नेक्स्ट टाईम येणार तर आपण करू बोलले. तर ठीक आहे पप्पा म्हटलं चालेल. काही नाही गाईस, बसतो थोडा वेळ आणि जेवण करतो. किती बरसा पाणी. रोहिणताई आता इथं बिर्याणी बनवणार. रोहिणताई टी व्हीवर गाणं बघणं कोणतं लागलं बघा गाईस, गाणं कुठलं लागलं आहे, प्यार दिनों का मिला जाने क्या हुआ है. हे गाणं लागलं ना गाईस, मला इसाकची आठवण येते आणि अजय सरची आठवण येते गाईस. हे गाणं लागलं तर हे गाण्यामधलं असं जी फील आहे ना गाईस नाचाची,
ते भारी गाणं आहे काही. मौसम बे माधुवाची बे. आईनं बनवली आहे गरमागरम बिर्याणी. आता आम्ही जेवण करतो आणि मूवी वगैरे तर काही लावली नाही आहे. सेटटॉप बॉक्सवर आहे चॅनल्स, त्याच्यावरच एक पिक्चर लागली आहे चुप चुप के, बरोबर ना. आम्ही चुप चुप के मूवी बघत आहे शाहरुख खानची. अरे कुछ कुछ होता है क्या, कुछ कुछ के कुछ कुछ के म्हटलं होतं काय. हा बघा काय चुप चुप के बोललो. सॉरी सॉरी सॉरी. रिमोट पहिले मला टेस्ट करून बघू कशी बिर्याणी. गरम आहे. वाह एक नंबर. छान आहे. जेवण करतो आता आम्ही. जेवण वगैरे झालंय का काही नाही गाईस. उद्या ऑफिसला जायचं आहे, तर ऑफिससाठी फॉर्मल कपडे इस्त्री करून ठेवून देतो. उद्या एक पॅन्ट आणि एक शर्ट करून ठेवतो गाईस उद्यासाठी. कारण की मॉर्निंगला कडक कडक तर पाहिजेच गाईस इस्त्रीचे कपडे. थोडं बरं वाटते गाईस ऑफिसला पण जायला, आणि थोडं चांगले कडक कपडे राहिले गाईस इस्त्रीचे घालायला पण चांगलं वाटते गाईस. हे मला पप्पाने दिलेलं शर्ट आहे गाईस गुलाबी कलरचं. आता हे शर्ट मी करून देतो इस्त्री आणि गाईस आराम करतो. आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. आता रोहित आहे तर मस्त थिएटर आणि पिक्चर बघत आहे गाईस. तिने वेब सिरीज लावली वाटते कुठली तरी, ती वेब सिरीज बघत आहे. आता मी इस्त्री करतो आणि मी लवकरात लवकर झोपतो, मग काही नंतर झोपेल. सो आता मी माझं काम करून घेतो इस्त्रीचं गाईस. सो अनन्याताई अजय सर होते गाईस, खूप मजा आली त्यांच्यासोबत ब्लॉग करायला. ते तर गेले आहे गाईस, आणि माझे पण आता ब्लॉग्स चालू आहेत कंटिन्यू. सो असंच प्रेम राहू दे गाईस. आणि 2K सबस्क्रायबर कंप्लीट झाले. सो थँक्यू सो मच गाईस, की जे काही झालं ते तुमच्यामुळेच झालं आहे गाईस. 2K झालं आहे, खूप चांगलं वाटतं आहे गाईस. अजून प्रवास बाकी आहे गाईस, अजून खूप काही करायचं आहे गाईस. असा सपोर्ट राहू दे तुमचा. अजून खूप काही चांगले चांगले ब्लॉग्स येणार, अजून आपण करू मजा मस्ती. तर आता मी करून घेतो इस्त्रीचं काम गाईस. तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा. तुमचं प्रेम असंच राहू द्या. मित्रांनो आजसाठी गुड नाईट अँड बाय बाय.